नमस्कार मला हा तसेच प्रिन्स मोवाडे यांच्याकडे सुद्धा 100 रुपये पाठवून लाख धन्यवाद. हा शुभमचे बाबा गणपती पाटील साहेब तर म्हणणं आहे वावर असतो पण पावर असतो, वावर असतो पण पावर असतो, मंच असतो पण संच नसतो, म्हणून गंमत जमन नसतो करिता गावचा विकास होत नसतो, करिता आपले आपले सरकारकडून 101 रुपये पाठवून लाख धन्यवाद.
पाटीलचे बाबा लक्ष्मण भाऊ गटूकर याच्याकडे सुद्धा 100 लाख शुक्रिया, धन्यवाद. हॅलो हॅलो, बेस आणि रिको कमी करा दादा माझ्या माईक मध्ये, थोडा थोडा हलका हलका. हॅलो हॅलो चेक. ला 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 ला. हो 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 क्या बात है. हा, स्वतःला मोठं म्हणणाऱ्याला लोक हे मूर्ख म्हणते. बापरे, काय वाईट बोललो हो. हो ना. मा प्रश्नाची विचारधारा केली पहिल्या डावाचे मानकरी तडफदार शहीद. हा, मी आधीच म्हटलं की ज्याने अगदी कमी दिवसामध्ये उंच भरारी घेतली आणि प्रत्येकाच्या ओठावर ज्यांनी आपल्या नावाचा गाजावाजा तयार केला. असं शाहीर साहेब म्हणतात मी आपल्या प्रश्नाचं समाधान करून दिलं, तुमच्या बुद्धीला कोणती कसोटी लागेल. असते म्हणे का. तुमच्या बोलण्याची कीव येते. बापा बापा. परत म्हणतात शाहीर साहेब. हा, म्हटलं गाणं सादर केलं मम्माजी भट आणि रामेश्वर भट. रामेश्वर भट आणि मम्माजी भट यांनी म्हटलं तुकोमारायचा वध केला. तुमच्याजवळ पुरावा काय शाहीर साहेब. हम रखते तो बात करते. यस, हम पुरावा रखते तुम बोलो तो दीदी पेश करता आपके सामने. समझले की नाही. खैरे कुणबी समाजचे प्राध्यापक मामा देशमुख. प्राचीन भारताचा इतिहास समजलं का, ते आधी वाचलेला आहे. नवगडे साहेब वाचलेला आहे. समजलं की नाही. जिवंतपणी त्या माणसाची मृत्यू आपला काढली होती, परी त्या माणसानं हार मानली नाही. बंदी आली तरी हार मानली का त्या माणसाने. नाही. मग आणखी काय सांगू तुम्हाला. तुम्ही सांगा ना की पुरावा नाही तर असं हवेत बोलण्यात काही अर्थ आहे का. नाही नाही, हवेत बोलण्यात काही अर्थ आहे का. आम्ही काय पागल आहोत का हो. आम्ही काय पागल आहोत की आम्ही पागल दिसतो तुम्हाला एखादी दगड फेकून मारला आम्ही. स्वतःला मोठं मोठं कोण म्हणते आता म्हणजे 9 तास कार्यक्रम करू शकतो म्हणजे महापुरुषाची विचारधारा. एका 9 तास. ठीक आहे, ऍडव्हान्स पैसे दे रे. उद्या तारीख केव्हा खाली आहे तुमची. द्या 500 रुपये द्या. या माणसाची तारीख मी आपल्या गावाला कार्यक्रम ठेवतो. ओके. 9 तास. शाहीर साहेब बोलणं कठीण, बोलणं सोपं, करणं कठीण. हो ना. 3 तास बोलायला घाम फुटते हो. हो ना. सर 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 समजलं का नाही. वयाच्या 18 वर्षीपासून कार्यक्रम करतो. समजत नव्हतं पूळ आणि शेंडा. आता काय सांगू. वेता सांगायला गेलं तर तू कोणी काय ऐकत म्हणून हा पुढच्या रावली असा बोलणार आहे मला. हो ना. तुम्ही तारीख सांगा, दिले तुम्हाला बोले दाम. लोक 20,000 देते, 5,000 मी आपल्याकडून देतो. 50 तरी देतो. म्हणजे बोललं. आता कोण आहे, कोणी केली मोठी भाषा, गर्वाची भाषा कोणी केली. शाहीर साहेब. बापरे, ऐसा नहीं होता. आणि म्हणून तलवार को पता नहीं होता उसे किस पर चलना है. तलवार को पता नहीं होता उसे किस पर चलना है. और आग को पता नहीं होता उसे किसके साथ जलना है. तो पाप और पुण्य के जो रास्ते हैं कहाँ में, ये तुम्हें भी तय करना है और मुझे भी तय करना है कि मुझे किस रास्ते पे चलना है. क्या बात है. शाहीर साहेब आगे सांगतो तुम्हाला. तुम्ही लिहून ठेवा. तुमच्या जीवनात उपयोगी येईल. रमाईचं नाव कसं पडलं याला काही अर्थ नाही. रमाईनं काय केलं, किती लोकांचं भलं केलं आणि ते जगली कशी. जगली कशी समजलं का नाही हे मानणं महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजाला जन्म येथे झाला. त्याचा बाप तो होता राजमाता जिजाई त्याची आई होती. त्याने एवढे किल्ले जिंकले याला महत्व नाही. हे तर 4थ्या वर्गाचं पोट्ट वाचून सांगते. बरोबर आहे. हो. हे तर 4थ्या वर्गाचं पोट्ट सांगते ना. शिजलेल्या भाताला तर कोणी खाते. ऐकतं जेवण भेटलं तर कोणी बनवून कोणी खाते की नाही. मग बनवून पाय बरं म्हणे एखाद्याने.
हो गाणं कोणी गाते नाही विचार मांडा हो ना. तुकडोजी महाराजांनी 1000 गावामध्ये बुद्धाची जयंती साजरी केली माहित असेल तुम्हाला. आणि त्यावेळेस ओवी म्हटल्या त्या गाण्याच्या ओळी म्हटल्या होत्या हाती ना घेता तलवार आणि फक्त राज करी जगावर. एक गावात नाही 1000 गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बुद्धाची जयंती साजरी केली. तुकोबारायनं 5 अभंग लिहिले बुद्धावर आधारित. मग मग आम्ही जातो कुणाकडे. आणि म्हणून ऐसे भी यहाँ लोग रहते हैं इतिहास के पन्ने कहते हैं. ऐसे भी यहाँ लोग रहते हैं ऐसे भी यहाँ लोग रहते हैं इतिहास के पन्ने कहते हैं इतिहास के पन्ने कहते जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. एवढी गंडा आपल्या पोराचं शंभूरचं सुरत नवघरी कोणी पुसते. आपल्या पोराचं शंभूरचं कोणी बाई पुसते. पण जे दुसऱ्याच्या पोराचे अश्रू पुसते आणि त्याच्यामध्ये मला मातोश्री माझी रमाई दिसते. गरीबाच्या परिस्थितीत कोणी हसते पण जो दुसऱ्याच्या दुःखाने आपलं समजून बसते आणि त्याच्यामध्ये मला माझा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसते. पण जसं दिसते तसं नसते. आताची कंडिशन काय जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. या आमच्या बायाच्या पंक्तीला वाळण्यावाल्याच्या मूर्ती बसते. माणसाची पंगत राहू द्या तर वाळण्यावाल्याचे मोठे नखरे चालू. एक म्हणते मा मस्तक दुखते तिसरं कंबर दुखते चौथं म्हणते मा छाता दुखते. समजलं की नाही. माणसाच्या पंक्तीला याची नखरे चालू होते. आणि जशी का आमच्या माय बहिणीची पंगत बसली तर दुसरे पोरं वाढत राहते त्याला काय म्हणते हे 150 जाऊ. बिना औषधी खाल्ल्याने याचे हातपाय दुखणे बंद होते. हे रेंगार फुकले त्याला जाऊन ना तुम्हाला नाही वाटताय. आणि माणसाच्या पंक्तीले आणि म्हणून म्हणतो जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. या आमच्या बायाच्या पंक्तीले वाळण्यावाल्याच्या मूर्तीवर बसते आणि जवान पोरगी पंक्तीले देव का करते. देव भात देऊ पोळी देऊ भाजी देऊ वावरण नाही लागत पोट भरला. जवान पोरगी पंक्तीले देव का करते. त्या पोरीची माय तिच्या बाजूने बसली राहते आणि ते जेव्हा खेकावून धावते ते जेव्हा त्या पोट्यावर खेकावून धावते तर पोट्ट बाळा घेऊन घरामध्ये पडते. घाई भुईनं कढीचा डवला वरणामध्ये टाकते आणि खाणेवाले म्हणते साला वरण आंबट खाऊ लागते. येणारा जाणारा पाहुणा शिवाय देत जाते आणि अशी दारूची पेटी भाऊ कामामध्ये लागते. म्हणून म्हणतो जिकडे तिकडे झाली ढोर पंगत. बप्पेचं जेवण बप्पे पाटे जसे कैदी लागले जेलमधून सुटून आले. म्हणून म्हणतो जिकडे तिकडे झाली ढोर पंगत वाळणेवाल्याच्या पोटावर लाच पडली. कुठं होते सगळे शिकारे निषेधला माफ करा मात्र सत्यला पत्र. कबीर महाराज कहते हैं मधुर वचन गवाय मरहम बने कटुक वचन चलाए तीर और जो शब्द मीठे प्यार के जीवन का सार कह गए. शब्दाने पेटतात घरेदारी आणि माणसे सुद्धा. मले म्हणता झक मारायला गेला होता का